आणि एक महत्त्वाची बातमी आहे, लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागानं चिंता व्यक्त केली आहे। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाकडून योजना सुरू आहेत, त्यावरच कोट्यवधींचा खर्च होतोय। तरी देखील लाडकी बहीण योजनेची गरज काय असा सवाल वित्त विभागानं विचारला। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवरून आता चांगली चर्चा रंगली आहे। तर लाडकी बहीण योजनेवरून दरवर्षी सध्या 46,000 रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आणि त्यावरून आता वित्त विभागानं चिंता व्यक्त केली आहे। तर राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकी बहीण योजनेवरील खर्चावरून वित्त विभागानं चिंता व्यक्त केली आहे। वित्त विभागानं चिंता व्यक्त केल्यानंतर देखील मंत्रिमंडळाकडून या योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर याआधीच महिला आणि बालकल्याण विभागासाठी 4,600 कोटींचं वाटप करण्यात आलं। लाडकी बहिणीसाठीच्या निधीची व्यवस्था कशी केली जाईल असा सवाल वित्त विभागानं विचारला। तर महिला आणि मुलींसाठी योजना असून देखील नव्यानं योजना आणण्याची गरज काय असा सवाल देखील वित्त विभागाकडून विचारण्यात आला। तर लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी 46,000 कोटींचा खर्च येणार आहे। तर 2,223 कोटींचा प्रशासकीय खर्च, जे अवास्तव आहे असं मत वित्त विभागानं नोंदवलंय। लाडकी बहीणसाठी 40 लाखांपेक्षा अधिक महिलांकडून आतापर्यंत नोंदणी करण्यात आली आहे। विभागाने सारखं म्हणायचं असतं की पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पण म्हणून योजना थांबवायच्या का? संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन थांबूया का? मुलींची 100% फी माफ केली, त्याचे पैसे द्यायचे थांबूया का? मग आता हा विषय आला की महिलांना एका घरात 2 महिला असतील तर 3,000 रुपये मिळतील। 10,000 रुपयामध्ये घरं चालवणारी करोडो लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये ॲडिशनल 3,000 ही मोठी दिवाळी आहे। वित्त विभागाला त्यांचं काम करू द्या, महिला बालकल्याणला त्यांचं काम करू द्या।